तुमचं नाव सांगा. बिरा पेतीवार. तुमच्या शेळ्या त्या? हो. ओके. हा यांच्या शेळ्या त्या शेळ्यांचे आणि मेंढीचे मालक आहेत. आणि या सदर घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी आम्हाला 2 पंच लाभले आहेत. 2 पंच. तुमचं नाव सांगा. विजय बंगाजी जिगरवा. कुठलं तुम्ही? कोंडे सर. हां. तुम्ही? शाहीर आसुमेटिवा सोनापूर. सोनापूर. वय किती तुमचं? 24 वर्ष. या 2 पंचासमक्ष आणि हे मालक आहे. हे मालक घटनास्थळ दाखवत आहे. हे मालक नाही त्यांचा मुलगा आहे. थांबा 1 मिनिट. जखमी आहे ना. बरं ते आलं पाहिजे ना सर. तसं नाही. तो मालक जखमी आहे ना सर. बरोबर. मालक जखमी आहे ना. तर पंचनाम्यामध्ये व्यवस्थित गेला पाहिजे. ते तसं नाही झालं पाहिजे. तुम्ही मालक जखमी आहे तो दवाखान्यात गेलाय. त्याचा मुलगा इथे. अरे बाबा सांगतो घेतो ना आम्ही सगळे. वडील आहे मोठं वडील. नेमणूक पोलीस स्टेशन गडचिरोली. आम्हाला माहिती मिळाली की गडचिरोली ते चंद्रपूर जाणाऱ्या मुख्य महामार्गावर अपघात झाला असून सदर अपघातामध्ये ट्रकनी शेळ्या आणि मेंढ्या शेळ्या आणि मेंढ्याला चिरडला आहे. त्यात काही शेळ्या आणि मेंढ्या जखमी असून काही शेळ्या आणि मेंढ्या मृत पावलेल्या आहेत. तर सदर शेळ्या आणि मेंढ्या ह्या यांच्या असून तुमचं नाव सांगा. अमोल बिरा पेद्दीवार. मी त्यांचा मुलगा आहे. ओके. राहणार दुधमाडा तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली. सदर घटनास्थळ पंचनामे करणे कामी आम्हाला 2 पंच लाभले आहेत. तुमचं नाव सांगा पूर्ण. विजय बंगाजी जिगरवार. वय? वय 39. राहणार कुठले? राहणार कोंडेकल तहसील सावली जिल्हा चंद्रपूर. ओके. तुमचं नाव सांगा पूर्ण. शाहीर आसुमेटिवार. राहणार सोनापूर तालुका जामोद जिल्हा गडचिरोली. या 2 पंचासमक्ष आणि हे जे मालक आहेत मालकाचा मुलगा आहे यांच्या समक्ष आम्ही या सदर घटनास्थळाची आम्ही घटनास्थळ पंचनामा करतो. मोबाईल टाकता चालू आहे. गणेश कोण घुसवला रे बाबा. गाडी 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 मागे. गाडी कुणाची आहे? अक्षयची सोबत. त्या ठिकाणी हा सदर ट्रकचा नंबर हा CG 088 AX 6371 हा नंबरचा ट्रक आहे. हा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक असून वर जय मा अंबे वगैरे अशा पद्धतीने लिहिलेला आहे. या ट्रकच्या उजव्या साईडला त्या ठिकाणी 2 मेंढ्या आहेत. किती मेंढ्या आहेत? 2. एक पूर्ण मेलेली आहे. एक अर्धी जिवंत असून मागचा पूर्ण बागीचा जखमी झालेला आहे. हा. या चाका पुन्हा एक आतमध्ये म्हणजे घुसली आहे. तिसरी या ठिकाणी मेंढ्या आहेत. या ठिकाणी 3 मेंढ्या ह्या पांढऱ्या रंगाच्या आहेत. या ठिकाणी 1 2 3 4 आतमध्ये 5 मेंढ्या आहेत. या ठिकाणी लाल कलरची नावी पावलेली आहे. येडका काळ्या रंगाचा आहे. 3 असतील. डाव्या साईडच्या मागच्या चक्कामध्ये मेंढी आलेली आहे. याच्यामध्ये एक आहे. या चक्क्यामध्ये एक आहे. त्या ठिकाणी जखमी मेंढी दिसत आहे. तिथून झाली गिनती. लाल कलरची येडका हा मेलेला आहे. हा ही पांढऱ्या रंगाची शिडी मरमपवली आहे. ही काळ्या रंगाची याच्यामध्ये 2 आहे. याच्यामध्ये 2 आहे सर. याच्यात 2 आहेत. ही शिडी या ठिकाणी जखमी आहेत काळ्या रंगाची. याच्यामध्ये 2 आहेत. याच्यामध्ये 2 आहेत सर. सर याच्यामध्ये 2 आहेत. ठीक आहे. ही एक या ठिकाणी लाल रंगाची शिडी मरमपवली आहे. या ठिकाणी लाल आणि पांढऱ्या रंगाची शिडी मरमपवली आहे. काळ्या रंगाच्या 2 त्या ठिकाणी मरमपवलेल्या आहेत. एक पांढरी.
गरम पावलेली आहे. या ठिकाणी पांढऱ्या रंगाची लाकड्या रंगाची काटा लाल ही एक या ठिकाणी पांढऱ्या रंगाची शेळी आहे. ही लाल कलरची एक शेळी आहे. ही काळ्या रंगाची शेळी मेंढी ही जखमी आहे. ही लाल रंगाची शेळी या ठिकाणी मरण पावलेली आहे. ही पांढऱ्या रंगाची शेळी ही जखमी आहे. पाय या ठिकाणी एक मरण पावली आहे, एक जखमी आहे. या ठिकाणी एक शेळी मृत आहे आणि एक जखमी आहे. हे मार लागले. या ठिकाणी पाय लागलेला आहे. ही जखमी आहे आणि ही काळ्या रंगाची शेळी मरण पावलेली आहे. आणि जखमी तिकडे आहेत सर. सर तिथं जखमी नाही का बिराडावर? 20 आहेत सर. 20 आहे. कुठे जखमी आहे? तिकडे 6 आहे. गणेश या जवळपास 23 ते व्हिडिओ कर रे मित्र. 23 ते 25 नागामध्ये जे खेड्या आहेत काही खेड्या आणि काही जिवंत आहेत. त्यापैकी काही खेड्या एकमेकांमध्ये गुंतल्या असल्यामुळे त्या मोजता येत नाही आहेत. नेमके ते किती शेड्या आहेत परंतु 23 ते 25 शेड्या या ठिकाणी मृत पावलेले आहेत दिसत आहेत. तिकडे पण जखमी जे कामात नाही सरजी येणारे आहेत. सर जखमी विसक तिकडे कामात न येणारे आहेत ना. बाकी असे ठीक आहे आपण तिकडे तिथं पण जाऊ आपण काही करू काय करता. लागलेले ठीक आहे ठीक आहे तुम्ही जरा नेक्स्ट करा. तुम्ही करा कोणी करा काय करता. आम्ही आपसून उचलणार. ठीक आहे 2 मिनिट थांबा. दादा 2 मिनिटं थांबा. तुम्ही काय बोलायचं ते बोला नंतर, पण 2 मिनिटं थांबा. जेव्हा यांचा मला बोलायचं मला बोलायचं नाही. उद्या नुकसान यांचं आहे, आमचं नाही. आणि आमचं काम करा.